नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर उमाकांत वानखेडे, राज्यशास्त्र विभाग, नौगान कला व वाणिज्य महाविद्यालय, परळी वैजनाथ. मी BA तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे राजकीय विचार भाग 1 हा व्हिडिओ बनवला होता. या व्हिडिओमध्ये मी प्रास्ताविक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन परिचय दिला होता. आज भाग 2 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे राजकीय विचार यावर आपण चर्चा करणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे राजकीय विचार. भारतीय स्वातंत्र्य लढा हा निर्णयाप्रत पोहोचत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भारतीय राजकारणामध्ये उदय झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे राजकारणातील अस्तित्व हे केवळ सत्ताप्राप्तीसाठीच नव्हते, तर कोकरागत जीवन जगणाऱ्या कोट्यावधी अस्पृश्य, असहाय्य आणि उपेक्षित असणाऱ्या समाज बांधवांची स्पृश्य समाजाच्या मगरमिठीतून मुक्तता करणे आणि त्यांना चांगल्या प्रकारे जीवन जगता येईल अशी परिस्थिती निर्माण करून देण्यासाठी होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कायद्याचे अभ्यासक होते. त्याचबरोबर त्यांनी अनेक देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास केला होता. म्हणूनच भारतीय घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी त्यांची मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून 29 ऑगस्ट 1947 या दिवशी नियुक्ती केली. मसुदा समितीमध्ये एकूण 7 सदस्य होते. या मसुदा समितीने मसुदा बनवण्याचं कार्य अतिशय परिश्रमाने वेळेमध्ये पूर्ण केले आणि 21 फेब्रुवारी 1948 या दिवशी मसुदा हा भारतीय राज्यघटनेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे सुपूर्द केला आणि त्यावर चर्चा करण्यात यावी आणि दुरुस्ती सुचविण्यात यावी अशा प्रकारचं मत व्यक्त केलं. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना समितीच्या अध्यक्षांना पत्र लिहिलं होतं आणि त्या पत्रामध्ये ते लिहितात की मसुदा समितीच्या सर्व बैठकांमध्ये सर्वच सदस्य हे उपस्थित नव्हते. कामकाजामध्ये जे सदस्य उपस्थित होते त्यांच्या गणसंख्येच्या प्रमाणामध्ये सर्व निर्णय हे एकमत आणि बहुमताने घेण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे या निर्णयासंबंधी विचार केला जावा. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खाली बसतात. यानंतर T. कृष्णमाचारी उभं राहतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कौतुक करतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेचा मसुदा करण्याचे कार्य हे अतिशय परिश्रमाने आणि व्यासंगाने केलेले आहे. त्यामुळेच खऱ्या अर्थानं आपण मसुदा तयार करू शकलो. या शब्दामध्ये त्यांचा गौरव केला जातो. ते पुढे म्हणतात की खऱ्या अर्थानं मसुदा समितीमध्ये जे इतर 6 सदस्य होते त्या सदस्यांमध्ये एका सदस्याने राजीनामा दिला होता. त्या सदस्याची जागा भरण्यात आलेली होती आणि दुसरेही 6 सदस्य तयार झालेले होते. परंतु त्यामध्ये एका सदस्याचा मृत्यू झाला. ती जागा मात्र पुन्हा भरण्यात आलेली नाही. एक सदस्य हे अमेरिकेमध्ये जाऊन राहिले आणि त्यामुळे त्यांची जागा देखील भरण्यात आलेली नाही. एक सदस्य हे आपल्या कामात आणि राज्यकारभाराच्या कामामध्ये व्यस्त असल्यामुळे तेही मसुदा तयार करण्याच्या कामामध्ये मदत करू शकले नाहीत. तर
2 सदस्य हे दिल्लीच्या बाहेर होते आणि ते आजारीपणामुळे ते देखील घटनेचा मसुदा तयार करण्यामध्ये पाहिजे त्या प्रमाणामध्ये सहकार्य त्यांचं देखील मिळालं नाही. मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे कार्य अतिशय वेळेमध्ये पूर्ण केले. त्याचबरोबर हे कार्य करत असताना त्यांनी कठोर परिश्रम घेतलं आणि त्यामुळे घटना समितीतील अनेक सदस्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरव केला आणि त्यांनी आपले मत व्यक्त केले. त्यामध्ये जसपत राजकपूर यांनी असे मत व्यक्त केले की मी स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अंतःकरणामध्ये समाधान आणि सख्य विकसित केले आहे. यावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं कार्य हे अतिशय मोलाचं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे राजकीय विचार हे देशहिताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे राजकीय विचार हे पुढील प्रमाणे आहेत. नंबर 1, लोकशाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लोकशाहीचे पुरस्कर्ते होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी फॅशिझम, नाझिझम, साम्यवाद आणि हुकुमशाही या शासनव्यवस्थेला विरोध केलेला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लोकशाही संबंधीच्या विचारांवर लास्की या विचारवंतांच्या विचारांचा प्रभाव पडलेला दिसून येतो. लास्की यांच्या मते लोकशाही ही केवळ शासनाचा प्रकार नव्हे तर ती एक जीवन पद्धती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील लोकशाहीची व्याख्या केली आहे. ते म्हणतात की ज्यायोगे लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात रक्तपाताशिवाय क्रांतिकारक परिवर्तन घडून येते ती लोकशाही शासन पद्धती होय. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जीवनामध्ये जे परिवर्तन घडवून आणायचं आहे ते रक्तपाताशिवाय परिवर्तन घडवून आणले पाहिजे असे वाटत होते. भारतामध्ये एकच प्रबळ पक्ष काँग्रेस हा पक्ष होता. या परिस्थितीबद्दल नाराजी व्यक्त करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आपल्या देशात लोकशाही आहे, पण या लोकशाहीने बुद्धिनिष्ठा ही सोडली आहे. म्हणजे लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये परिवर्तन हे अपेक्षित होतं. ही लोकशाहीने पाय आणि हात हे एकाच संघटनेने जखडून टाकलेले आहेत असे दिसून येते. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की या परिस्थितीबद्दल लोकशाही ही बोलायला तयार नाही. हा एक गंभीर आजार आहे आणि ही एक दुःखदायक गोष्ट आहे. भारताची राज्यघटना स्वीकार करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अशा प्रकारचे मत मांडले आहे की आम्ही एका विरोधाभास असलेल्या व्यवस्थेमध्ये प्रवेश करत आहोत. राजकीय जीवनामध्ये आम्ही समतेचा स्वीकार केलेला आहे, मात्र सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये प्रचंड असमानता पसरलेली दिसून येते. राजकीय जीवनात आम्ही एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य यांचा स्वीकार केलेला आहे, मात्र सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये
प्रचंड विषमता पसरलेली आहे. यामध्ये परिवर्तन होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हा विरोधाभास कुठपर्यंत चालेल याची शाश्वती नाही, परंतु हा विरोधाभास हा दूर होणे अत्यंत आवश्यक आहे. हा जर विरोधाभास दूर झाला नाही तर आपली राजकीय लोकशाही ही फार काळ टिकणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजकीय विचारामध्ये नंबर 2, राजकीय पक्षाची स्थापना. अस्पृश्य समाजाला न्याय प्राप्त करून द्यायचा असेल तर त्यांची संघटना निर्माण केली पाहिजे. या सर्व समाजाला एकत्रित करून लढा दिल्यास योग्य प्रभाव पडू शकतो असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वाटले. म्हणून त्यांनी 1936 मध्ये स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला. हिंदू हे आपला म्हणत नसतील तर त्यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा करण्याला कुठल्याच प्रकारचा अर्थ नाही असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वाटले. म्हणून राजकारणावर त्यांनी आपले लक्ष केंद्रित केले. स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन करण्याचा उद्देश स्पष्ट करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात की देशाच्या राज्यकारभारामध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे भाग घेऊन आपल्या ध्येयास अनुकूल बनविल्याशिवाय गांजलेला समाज हा आपली दुःखे दूर करू शकत नाही. तसेच दुसरे कोणी आपले हित साध्य करेल या आशेवर हा समाज अवलंबून राहिला तर तो तोंडघशी पडल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निर्माण झाला. काँग्रेस पक्षामध्ये नेतृत्व करणारे भांडवलदार, जमीनदार आणि ब्राह्मण हे वर्ग होते. त्यामुळे राजकीय सत्ता जरी आली तरी सत्तेमध्ये हेच असणार आणि त्यामुळे कष्टकरी वर्गास न्याय मिळणार नाही. यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाही मूल्यावर आधारित असणारा राजकीय पक्ष स्वतंत्र मजूर पक्ष त्यांनी स्थापन केला आणि या मजूर पक्षाच्या माध्यमातून त्यांनी लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. महाड या ठिकाणी अस्पृश्य असणाऱ्या समाजामध्ये चांभार, महार आणि ढोर या समाजाच्या वस्त्या होत्या. यामध्ये महार समाजाची 10 ते 15 घरे होती तर चांभार समाजाची 60 ते 70 घरे होती. महाडच्या सत्याग्रहामध्ये फक्त 2 ते 4 चांभार समाजाच्या लोकांचाच सहभाग होता. बाकीचा चांभार समाज हा या सत्याग्रहामध्ये सामील झालेला नव्हता. यासाठी चांभारवाड्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भाषण आयोजित करण्यात आले होते. या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की समानतेच्या हक्कासाठी महार समाजाने जी चळवळ सुरू केलेली आहे या चळवळीमध्ये सहभागी झाल्यास आपली जात ही बाटली जाईल असे चांभार समाजाने समजू नये. कारण सत्याग्रहांचा जो कंपू आहे तर तो वीरांचा कंपू आहे आणि त्यामुळे या सत्याग्रहामध्ये
चांभार समाजाने सहभागी झाले पाहिजे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होते. पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे म्हणतात की अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या सधन सुखवस्तू प्राप्त केलेल्या चांभार समाजाने जोडे न देण्याचा सत्याग्रह करून स्पृश्य असणाऱ्या समाजाला धडा शिकवावा. तर या ठिकाणी त्यांच्या लक्षात येईल की या समाजाचे दुःख काय आहे. आणि मनुष्याला माणूसपण निर्माण करण्याची जी चळवळ आहे त्यामध्ये महार समाजाबरोबरच चांभार समाजाने देखील सहभागी व्हावे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. आणि या समाजाने जर सहकार्य केले तर इतिहासामध्ये यांचे नाव देखील अजरामर होईल. आणि जर या समाजाने साथ दिली नाही तर पुढील पिढ्यातील लोक यांना नामर्द होते अशा प्रकारचा दोष देतील असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चांभार समाजाला मार्गदर्शन करताना म्हटलेले आहे. यावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाच्या माध्यमातून जे कार्य केलेले आहे ते अतिशय महान अशा प्रकारचे कार्य आहे हे आपल्याला दिसून येते.